आणि या चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव अंकित केली जाते. फिटनेस 40+ मास्टर संघ एक धाव फलकावरती लागली जाते. प्रकाशदादा पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. आपण जर बघितलं तर कासार वडवली मास्टर बी संघ आपल्याला पुढे येताना पाहायला भेटला. ज्या पहिल्या 4 मध्ये चांगली कामगिरी केली त्यानंतर आता पुन्हा एकदा या 4 मॅच मध्ये आपण बघतोय आणि दोन्ही संघाची जी फॉर्मॅलिटीज आहे ती पूर्ण करायची आहे. यावेळी जातो चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये आणि इथून मात्र पहिला गडी बाद होत असताना धावचीच्या रूपामध्ये पहिला हादरा बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद. विनंती असेल वडवली मास्टर बी संघ कर्णधार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचं आहे. वडवली बी मास्टर कर्णधार कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचं आहे. आयोजक आहेत आयोजकांना भेटायचं आहे. भांडूप संघ खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला भेटते सध्या तरी मैदानाच्या वरती आणि त्यानंतर पहिला सामना खारीगाव मास्टर वर्सेस झाला आणि तिथून चांगला सामना पाहायला भेटला. त्यानंतर पुन्हा एकदा भांडूप मास्टर संघ वर्सेस कासार वडवली बीबी मास्टर संघामध्ये ती मॅच पाहायला भेटली आणि तिथून मात्र त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला तो म्हणजे कासार वडवली मास्टर बी संघाचा गणेश. चला सामना चालू करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय प्रकाशदादा पाटील काय होते थोडासा सामना पंच पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळी चेंडू जातो लॉंग ऑफ रिजन मध्ये डीप वरती नमन ओगे असतील या चेंडूवरती येतील चांगल्या क्षेत्ररक्षण मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला गेले. नॉन स्ट्राईक एंड करणं धावेत एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 3 धावा अडकीच अजून एक चांगलं एक व्यक्तिमत्व आपण बघतोय. आणि या मॅचचा आनंद घेत असताना आपण बघतोय सध्या तरी बिलाल पाडे गावातील एक गोड व्यक्तिमत्व कैलास पाटील दादा यांचं इथे आगमन झालेलं आहे. सध्या या मॅचचा आनंद घेतात. विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद धन्यवाद टीसी. प्रकाशदादा पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळी पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि इथून अवांतर एक धाव येते. अवांतर एक धावेने धाव फलकावरती धावा लागल्या जातात. त्या म्हणजे 5 धावा फलकावरती लागत असताना प्रकाशदादा पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि सध्या तरी पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. आपण बघतोय सध्या तरी गोलंदाजी मार्कवरती. यावेळी पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धाव आपल्याला पाहायला भेटते. प्रकाशदादा पाटील सध्या स्ट्रगल करतात कारण प्रकाशदादा पाटील यांच्या या गोलंदाजीवरती धावसंख्या होती ती म्हणजे 6 धावा.
चेंडूचा खेळ आतापर्यंत जर बघितला तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची घेतले, लांबी कमी आहे, नो मॅन स्टँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, राजेश योगे चेंडूवरती येईल, फेकी होते आणि इथून चांगला रोखलं गेलंय दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 1 ने भर होते, फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 7 धावा फलकावरती लागत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 7 धावा फलकावरती लागत असताना आपण सध्या बघितलं तर प्रकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना आणि आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवंत पाटील जरा एक 4 व्हीलर कार्स आहे जी लॉग ऑफ रिजन मध्ये आहे ती काढायची आहे. 6244 मयूरची ती सियाज कॉपी कलरची जी सियाज आहे ती काढायची आहे. मयूर पाटील असतील कारण तिचा रिफ्लेक्ट मारतोय फलंदाजावरती. नक्कीच आपण जर बघितलं ना तर या स्पर्धेमध्ये जेव्हा टॉस केला जातोय ना तेव्हा टॉस करताना ते फ्रूट 8567 ती सुद्धा गाडी काढायची आहे तिथून. अजून एक कार आहे तिथे ब्लू कलरची ती सुद्धा काढायची आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि कोणी आपल्या पार्किंग मध्ये ज्या कार्स लावल्या आहेत तिथेच लावायच्या आहेत. आपल्या जे कटआउट्स आहेत मेन कटआउट्स आहेत मंडप आहे त्या मंडपाच्या बाजूला कुठलीही गाडी आली नाही पाहिजे. यावेळी बॅक टू बॉलर खेळला जातोय. प्रकाश दादाने प्रयत्न केला होता, नमन उगे या चेंडूवरती येईल आणि इथून एक धाव या षटकामध्ये येते. एक षटकाचा खेळ पूर्ण होतोय, धावफलकावर धावा लागल्या जातात. फिटनेस 40+ मास्टर संघ पोहोचलाय तो म्हणजे 8 धावेवरती. पहिल्या षटकाचा इथून खेळ पूर्ण होतोय. नवीन गोलंदाजी मार्क वरती येईल दुसरा षटक हाताळण्यासाठी. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद धन्यवाद डीजे. बोल बोल. पारितोषिक येते इथून खोपरी गावातील अजून एक गोड व्यक्तिमत्व म्हणजे राजा सध्या आज आपण बघतोय खेळताना पाहायला भेटतोय शॉर्ट फाईन लेगला. आणि राजा यांनी जर हा झेल पकडला म्हणजे राजाच्या हातात झेल राजाने जर पकडला तर रॉयल ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक कॅच साठी, प्रत्येक झेल साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शॉर्ट फाईन लेगला आहे राजासाठी ही संधी आहे. चला गाडी काढायची आहे. मला वाटतं गाडी काढताय तर थोडस सामना थांबवायचा आहे आणि इथे कुठल्याही प्रकारची कार्स जरा आणू नका प्लीज. विनंती असेल सर्व खेळाडूंना जी आपली पार्किंगची सुविधा केलेली आहे आपल्या ज्या मैदानाच्या बाजूला आणि तिथून त्या पार्क करायच्या आहेत कार. राजेश गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये प्रकाशदादा पाटील धावा खर्च केल्या 2 गडी बाद 8 धावा. राजेश योगे सज्ज गोलंदाजी मार्क वरती. यावेळी चांगला फटका इथून प्रभाकर योगी येतात. या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि इथे एक धाव शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. धावसंख्या 1 ने भर होते, फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे 9 धावा. राजेश योगी गोलंदाजी मार्क वरती आहे. राजासाठी पारितोषिक आहे झेल पकडला 500 रुपयाचं रॉयल ग्रुप यांच्याकडून. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना प्रभाकरजी योगी आपण बघतोय सध्या तरी आता मात्र कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना धावसंख्या होती ती 10 पूर्णपणे थांबवले. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करू देत नाही कारण गोलंदाज बघितला तर राजेश योगी आहे आणि सातत्य आहे या खेळाडूचं. सत्यनारायण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने खेळत असतात आणि आज मास्टरच्या या संघामधून खेळताना पाहायला भेटतात. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा
आत येतोय. फलंदाजाने जागा बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. हे बघितलं आणि चेंडूला रिलीज केलं गेलं राजेश ओके याच्या मार्फत. आणखीन एक डॉट चेंडू येत असताना आपण बघतोय सध्या तरी गोलंदाजी मार्क वरती राजेश ओके याच्या मार्फत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न महेश पाटील असतील. महेश पाटील चुकी करणार नाही. महेश पाटीलने पकडलाय झेल आणि संपलाय. इथून फलंदाज शैलेशाचा खेळ. धन्यवाद धन्यवाद. या मंडळाचे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवानदादा पाटील आणि त्यानंतर त्यांच्या सोबत विनंती असेल या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या व्यासपीठावरती पुन्हा एकदा स्थानापन्न होतील. आज ते म्हणलेत की मी आज पूर्ण दिवस आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जगन्नाथ नवीन फलंदाज दाखल होत असताना राजेश ओगे इथून गोलंदाजी करत असताना चौथ्या चेंडूवरती येते झेल. प्रेशर दबाव निर्माण केला या गोलंदाजाने आणि त्यानंतर महेश पाटील म्हणजे महेश पाटील या संघाचा एक जबरदस्त खेळाडू. क्षेत्ररक्षकांचा जर विचार केला तर महेश पाटीलच्या हातातून झेल सुटत नाही आणि तोच खेळाडू चांगला झेल पकडला जातोय आणि सध्या फिट आहे. एक फिट खेळाडू त्याला म्हटलं जातं असा महेश पाटील श्री सत्यनारायण मास्टर 40+ हा संघ आणि सध्या चांगली कामगिरी करतोय. मैदानावरती पूर्णपणे बांधून ठेवलंय. चला सामना सुरू करायचा आहे प्लीज. शिरगाव स्पोर्ट शिरगाव संघाचे खेळाडू जेवणाचा आस्वाद घेत असताना आपण बघतोय. नक्कीच आणि या व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपण बघतोय आदरणीय सन्माननीय CM पाटील साहेब बसलेत. या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या सोबत आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवानदादा पाटील हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि नक्कीच या षटकानंतर आपण स्वागत सन्मान केला जाईल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होईल. राजेश चेंडू हाताळेल तो म्हणजे शेवटचा चेंडू हाताळताना सज्ज. या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू जाईल सरळ डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये. चेंडू जातो सीमारेषा पार. दमदार चौकार. धन्यवाद धन्यवाद. आणि इथून आपण स्वागत सन्मान कडे जातोय. शिरगाव मास्टर शिरगाव क्रिकेट क्लब 40+ हे चषक 2024 आणि या मंचावर सन्माननीय CM पाटील साहेबांचा इथे स्वागत सन्मान केला जाईल. त्याचं नाव जयप्रकाश पाटील आहेत पण ज्याने मानाने ज्यांना म्हटलं जाते असे CM पाटील साहेब आहेत आणि त्यांचा इथून स्वागत सन्मान केला जाईल. सध्या तरी आमच्या व्यासपीठावरती M प्रकाश पाटील साहेबांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. मी विनंती करेन कल्पेश पाटील डिसेबल संघातून मात्र बिलॉंग करतात. महाराष्ट्राचे कर्णधार होते आणि त्यांच्याकडनं हा स्वागत सन्मान केला जाईल. नक्कीच आपण डीबीच्या माध्यमातून हा स्वागत सन्मान केला जाईल. लाईव्ह थेट आपण बघतोय. चालू मॅच सुद्धा आहे पण यावेळी मोठा फटका भिरकवण्याचा प्रयत्न नमन ओगे इथून इझिली झेल सुटला जातोय आणि या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर 2 धावा येतात. या 2 धावेने धाव फलकावरती धावा लागल्या जातात. सध्या स्वागत सन्मान केला जातोय. एम प्रकाश पाटील साहेबांचा इथे सत्कार कल्पेचे पाटील असतील त्यांच्या हस्ते हा केला जातोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 17 धावा. महेश पाटील इथून पहिला चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. झेल उडाला होता. इथून थोडसा जर विचार केला तर नमन ओगे झेल सुटला जातोय. पोचले होते चेंडूवरती मात्र कलेक्शन झालं नाही. पुन्हा एकदा इथून चेंडू जातोय. शशिकांत पाटील येथील या चेंडूवरती एक धाव डीप स्क्वेअर लेग मध्ये होते. इथून बॅकअप करण्याचा प्रयत्न होईल का?
पण मात्र रमेश पाटील येतील, या चेंडूला बॅकअप केलं जाईल आणि या चेंडूवरती येतात 3 धावा. 3 धावेने धावसंख्या फलकावरती. मला 2 धावा येतात आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 19 धावा. यावेळी जातोय चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये, शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं जात आहे आणि इथे या चेंडूवरती येतात 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 21 धावा. क्षेत्ररक्षकाची साथ असणं गरजेचं आहे गोलंदाजाला, कारण पहिल्या चेंडूवरती झेल उडाला होता, झेल सुटल्यानंतर फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मात्र बॅकअप नव्हतं. तिथे 2 धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती शेवटच्या क्षणाला चेंडू सीमारेषा पार झाला असता, पण शेवटपर्यंत नजर होती किशोर किणी यांची आणि या चेंडूवरती आल्या 2 धावा. धावसंख्या 2 ने भर. 21 धावा सध्या तरी फलकावरती लागत असताना 2 फलंदाज आपण बघतोय, जगन्नाथ आणि विष्णू अशी जोडी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडताना महेश पाटील चुकी करणार नाही, कारण चाणक्य खेळाडू आहे आणि त्यांच्या हातातून ही चुकी कधी होत नाही. परतावं लागतंय, गडी बाद होतोय, आणखीन एक गडी बाद. फिटनेस 40 प्लस मास्टर संघाचा धावसंख्या 21 वरती असताना 3-4 गडी बाद. धन्यवाद धन्यवाद सर्व खेळाडूंना. आणि त्यानंतर प्रेक्षकांना विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. महेश पाटील पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. चौथ्या चेंडूवरती गडी बाद. यावेळी चेंडू पडल्यानंतर हलकासा स्विंग होतोय, इथे बोटो फिरवली होती, गिरकी जातोय आणि इथून डॉट चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. महेश पाटीलकडे ती काबिलियत आहे आणि राजा याच्यासाठी पारितोषिक आहे. फाईन लेगला राजा सध्या क्षेत्ररक्षणाच्या फाईन लेग मध्ये आहे. रॉयल ग्रुप यांच्याकडनं पंकज पाटील असतील, त्यानंतर जतीन पाटील असतील, यांच्याकडनं पारितोषिक आहे 500 रुपयाचं कॅश प्राइज झेल पकडला तर. यावेळी बॅक टू बॉलर केला जातोय, पाहायचा आहे, इथून परतावा लागतंय, आणखीन एक गडी बाद होतोय, तो म्हणजे फिटनेस 40 प्लस मास्टर संघाचा धाव संख्या 22 वरती असताना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माफ करा, 21 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात. या चेंडूवरती धावचीच्या रूपामध्ये परतावं लागलं फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ज्ञानेश्वर पाहतोय आपण. नवीन फलंदाज ड्रिंक्स जाते, नितीनजी गावडे असतील सध्या या ड्रिंक्स का बाईक वरती स्वार आहेत आणि 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत जातोय आम्ही विशाल कांबेरीकडे आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत.
आपल्याला सर्व काळजी घ्यायची आहे. सध्या तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काळजी घेतलेली आहे, पाण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती नमन, 3 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. पुन्हा एकदा सज्ज. फ्लॅटेड चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट क्षेत्राच्या दिशेने. सचिन पाटील येतील या चेंडूवरती आणि इथून एक धाव अंकित केली जाते. धाव संख्या होती ती म्हणजे 22 धावा. 3 षटकाचा खेळ पूर्ण झाला होता. 21 धावा फलकावरती लागल्या होत्या. महेश पाटील चांगला षटक हाताळले. 2 गडीबाद धावशीच्या रूपामध्ये एक झेल आणि 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा जातोय राजा पाटीलसाठी संधी आहे. झेल होता पारितोषिक सुद्धा होतं, पण झेल सुटला जातोय. बॅकअप अजूनही सुरू आहे, पण तोपर्यंत सध्या तरी जर बघितलं तर या चेंडूवरती धावा येतात, त्या म्हणजे 2 धावा सध्या तरी या चेंडूवरती येत असताना 2 धावेची धावसंख्या फलकावरती लागली जाते. 24 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त फटका इंटू द गॅप मध्ये. प्रभाकरजी योग्य असतील या चेंडूवरती येतील. शेवटच्या क्षणाला चेंडूला स्टॉप केलं गेलं. फिकी केली जाते आणि तिथून एक धाव अंकित केली जाते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 25 धावा फलकावरती लागत असताना षटक मार्गस्थ आहे, ते म्हणजे चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. नमन ओगे असतील 09 जर्सी परिधान करणारा. पुन्हा एकदा फ्लॅट डिलिव्हरी, चेंडू सरळ आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये येत असताना सीमारेषा पार षटकार. धन्यवाद. बॉल द्यायचा आहे. बॉल आहे का बघा. जुना बॉल द्यायचा आहे. तोपर्यंत मॅच बॉल काढण्याचा प्रयत्न असेल. यावेळी पुन्हा एकदा किशोर गिरी चेंडू खाली आणि इथून मात्र चांगला झेल पकडला जातोय. षटकार आल्यानंतर नमन ओगेने ठरवलं की कमबॅक करावा लागेल आणि तिथून झेल पकडला जातोय. धावसंख्या होती ती म्हणजे 31. धन्यवाद. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ पूर्ण होतोय. 31 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद आपण बघतोय. एका साईडला जर फलंदाज बघितला तर विष्णू. आता एकाच नावाचे 2 खेळाडू, म्हणजे ज्यांचा बी फॉर विनोद आणि बी फॉर विष्णू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. नमन ओगे शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. यावेळी जागा भरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्र निवडलं. काऊ कॉर्नर रिझर्व्ह मध्ये. प्रकाशदादा पाटील चेंडूवरती येतील. एक धाव पलून काढले. फिकी खूप चांगली होते आणि इथून चांगलं कलेक्शन केलं जातंय सचिन पाटील याच्या मार्फत. आणि 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकामध्ये आपण सध्या तरी जर बघितलं तर फिटनेस 40+ क्रिकेट संघ पोहोचलाय. तो म्हणजे धाव संख्येवरती पोहोचलाय 32 वरती. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूंमध्ये फिटनेस 40+ मास्टर संघ कितपर्यंत मजल मारेल तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद. किशोर किनी गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना शेवटचे षटक
स्लॉग ओव्हर मध्ये मोठ्या धावा. यावेळी जागा म्हणून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. इथून संजय योगेश असतील या चेंडूवरती येतील आणि एक धाव अंकित केली जाते शॉर्ट टर्मिनेट क्षेत्राच्या दिशेने. एक धाव येते. एका धावेची धावसंख्या होती ती 33. संजय योगे सध्या तरी जर बघितलं कॅप परिधान केले आणि उन्हाचा तडाखा आहे. यावेळी लॉंग ऑन रिझन मध्ये महेश पाटील चांगला झेल. महेश पाटील चेंडू खाली येतात तेव्हा डोळे बंद केले जातात कारण हा झेल पकडला जातो कारण त्याच्याकडे तेवढी ऍबिलिटी आहे. धन्यवाद. महेश पाटील चेंडू खाली आले आणि तिथून चांगला झेल ऑस्ट्रेलियन पद्धतीने हा झेल पकडला गेला महेश पाटीलच्या माध्यमातून. आणि महेश पाटीलने या इनिंग मध्ये जर विचार केला तर 2 सुरेख असे झेल, 3 सुरेख असे झेल पाहायला भेटले. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक झेल पकडण्यात आला. त्यानंतर आता लॉंग ऑन रिजन मध्ये एक झेल, त्यानंतर मिडवेट रिजन मध्ये एक झेल. तर आता सध्या तरी खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय महेश पाटील. गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज किशोर कुनी पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून चांगला चेंडू हाताळताना राजासाठी सुद्धा पारितोषिक होतं. राजाकडे झेल सुद्धा आला होता मात्र झेल टिपला आला नाही आणि तिथून 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात मला वाटते. विनंती असेल नवगर मास्टर हे संघ कर्णधार आणि टिवरी मास्टर जयनुमान टिवरी मास्टर संघ कर्णधार टॉस साठी यायचं आहे. नवगर मास्टर संघ कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये आमच्या समालोचन कक्षेच्या बाजूला आहेत. त्यानंतर विनंती असेल टिवरी मास्टर संघ कर्णधार यायचा आहे टॉस साठी. आणि आपण जेव्हा टॉस करतो ना तेव्हा आपण बघतोय की फ्रुट्स पॅकेट्स आहे ते फ्रुट जयदुर्गा रायपाडा क्रिकेट क्लबच्या वतीने देण्यात येते आणि 1-1 लिटर ताडी देण्यात येते. मला वाटतं 2 होत्या, 2 लिटर होती. मला ते कमी झाली थोडीशी कारण ताडी कडक झाली ना त्यामुळे कमी झाले. पण इथून पुन्हा एकदा धावचीच्या रूपामध्ये बाद होईल का? आणखीन एक गडी बाद होतोय. सुरेख गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपण बघतोय चांगली गोलंदाजी होते. रोखले गेले पूर्णपणे. एक षटकार पाहायला भेटला तो म्हणजे फिटनेस. आपण बघतोय फिटनेस 40+ मास्टर संघाकडनं धावसंख्या होती ती 33. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मिस्टर शंकर आपण बघतोय सध्या नवीन फलंदाज. 65 इयर्स मानाचा मुद्रा असे सलाम असेल या खेळाडूला की या वयामध्ये सध्या तरी खेळपट्टीवरती जाताना आपल्याला पाहायला भेटतोय. टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. शंकर यांच्यासाठी या टाळ्या झाल्या पाहिजेत. 65 वय आहे सध्या तरी या खेळाडूचं. 65 वय आहे या खेळाडूचं आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. चेंडूचा खेळ बघितला तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 1. गडी बाद जर विचार केले तर 3. एक धावचीच्या रूपामध्ये बाद करण्यात आलं. पुन्हा एकदा सज्ज शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. ज्यावेळी जर बघितलं तर लेक्समच्या बराचसा बाहेर चेंडू पंच आमच्या दिशेने वळतील. इथून वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धाव. धावसंख्या 1 ने भर. फलकावरती धावा लागल्या जातात त्यामध्ये 34 धावा. आणि धनंजय याने वर्णन केलं होतं की या स्पर्धेमध्ये 65 वर्षाचा सुद्धा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि तो खेळाडू आज मात्र मला पाहायला भेटतोय. इथून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये फेकी घरामध्ये कलेक्शन होत नाही. एक धाव पलू काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी केली जाते आणि इथून 2200 रुपयामध्ये ही धाव अंकित केली जाईल का? बॅटला लागलाय आणि तिथून एक धाव येते. एका धावेची धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 35. आता बनवायचे आहेत श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी मास्टर 40+ मास्टर संघाला बनवायचे आहेत त्या म्हणजे 36 धावा. 30 चेंडू आणि 36 धावीची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर या स्पर्धेसाठी नक्कीच आपण टॉसच्या दिशेने सुद्धा जाणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये
इथून शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाचे जे खेळाडू आहेत म्हणजे महेश पाटील असतील, विजय म्हात्रे असतील, विकास पाटील असतील, त्यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. जय गावडेकर असतील आणि हा टॉस केला जाईल. दोन संघामध्ये नवगर ए मास्टर संघ कर्णधार आणि त्यानंतर तिवरी मास्टर संघ कर्णधार या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय सध्या टॉस बॉक्स मध्ये. तिवरी संघ कर्णधार यायचा आहे टॉस साठी. नक्कीच जय गावडे त्यानंतर महेश पाटील असतील, त्यानंतर विकास पाटील असतील तर टॉस साठी यायचं आहे. जयदुर्गा रायपाडा क्रिकेट क्लबच्या वतीने ही फ्रुट्स पॅक दिली जाते. पाठीमागे विजय मात्रे आपण जायचं. विजय आपण जॉईन व्हायचं. विजय मात्रे आहेत. कल्पेश राजन सर्वांना विनंती. कल्पेश राजन, विशाल, विकास, दीपक, नाणेफेकीचा कॉल तिथे होतोय. घनश्यामजी भोईर आहे जॉईन. महेश पाटीलच्या हस्ते इथून टॉस केला जाईल. इथून टेल येतोय आणि टिवरी मास्टर संघाने जिंकलाय नाणेफेकीचा कौल. तर या स्पर्धेसाठी आपण मान सन्मान आणि फ्रुट्स दिले जात आहे आणि त्यानंतर 1 लिटर ताडी सुद्धा दिली जाते. आणि पुन्हा एकदा आपण बघितलं तर नवगर मास्टर हे संघ यांचा इथं स्वागत सन्मान चिन्ह दिलं जात आहे आणि स्वागत सन्मान केला जातोय. विनंती असेल कर्णधार यायचा आहे कारण आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. थोडी चर्चा केली जाईल. आणि मान्यवरांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जय गावडे असतील, सध्या तरी महेश पाटील असतील आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत असताना तिवरी मास्टर संघ कॉंग्रॅच्युलेशन, नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करत असताना आपण जर बघतोय की मास्टर 40+ क्रिकेट आहे तर या आयोजनाबद्दल आणि या मस्त व्यवस्थित आयोजन आहे. एकदम जबरदस्त टिवरी सारखं आयोजन आहे आमचं. धन्यवाद. नाणेफेकीचं कौल हरला तर बॅटिंग येतंय. आता जर विचार केला तर बॅटिंग करायची आहे आणि सातत्याने खेळत आहे त्यामुळे आपण जास्त प्रश्न नाही विचारणार. पण या आयोजनाबद्दल काय म्हणा? आता आम्ही म्हणजे आमचे आता शिरगाव बोलतो पहिलीच टुर्नामेंट आहे आणि खूपच बघितलं ना, खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे. कारण ग्राउंड वगैरे त्याने एकदम प्लेन बनवलेलं आहे. असं काय वाटत नाही का बाबा हे असेल, पण खूपच चांगलं आयोजन आहे. तर सामना सुद्धा सुरू आहे. तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. तर अहवाल असा आहे टॉस बॉक्स मधून जय नुमान टिवरी मास्टर संघाने जिंकलाय नाणेफेकीचा कौल आणि डिसाईड केलंय की आम्ही पहिली फिल्डिंग करणार. तर आपण जातोय पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जिथे जोडले गेलेत धनंजय पाटील. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक आलेल्या दुपारच्या सत्रामध्ये. पुण्यात सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंचं आम्ही करूया स्वागत. या ठिकाणी आपण पाहिलं तर दाखल होतात प्रकाश पाटील टिवरीचे खेळाडू म्हणून. जर आपण पाहिलं नुकताच विजय मामा चषक जी चंदनसारच्या मैदानावरती सुरू आहे. ईश्वर पाटील आणि प्रकाश पाटील यांना आपण पाहिलं खेळत असताना आता तिथून या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. या मॅच मध्ये आम्हाला भावेश आमच्यासोबत आता जोडले जातील. भावेश आम्हाला सांगतायत इथून 36 धावांचं लक्ष आहे. 36 रन मात्र मैदानामध्ये बनवायचे आहेत आणि मास्टरचं एक सॉन्ग मात्र बनवलं ते खास करून आपण पाहिलं आशिष भोईर आणि दुसऱ्या बाजूला नितीनजी गावडे यांच्या माध्यमातून ते मात्र गिफ्ट केले गेले आहेत. ते आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जी स्पर्धा सुरू आहे शिरगाव 40+ ला ते मात्र गिफ्ट केले गेले. नक्कीच. आणि जर आपण बघितलं तर अजून एक व्यक्तिमत्व या मैदानावरती सध्या तरी मॅचचा आनंद घेत आहेत. साई बिअर शॉपचे मालक आदरणीय सन्माननीय हेमंतजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हेमंतजी म्हात्रे यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. साई बिअर शॉपचे मालक. आणि आणखीन एक महत्वाचे शिरगाव 40+च्या वतीनं आम्हाला विनंती केली गेली की जेवल्याशिवाय कोणी जाणार नाही आहात. जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आज
खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आता शिरगाव फोर्टीपले जे सर्व खेळाडू आहेत ते जेवणाच्या त्या सर्व संपूर्ण टीमवरती जबाबदारी लक्ष देतात. हेमंत दादा यांचं स्वागत असणार आहे. आपण पाहू शकता एक गोड व्यक्तिमत्व भाटपाड्याच्या त्या गावामधून ज्यांना आपण पाहिलेलं आहे आणि ते सध्या आपल्या व्यासपीठावरती येतात. त्यांचं आपण करूयात वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. मॅचच्या दिशेने आपण पुढे जाऊयात. लक्ष भविष्य मला सांगण्यात येथून आहे जवळपास 36 लक्ष आहेत आणि 36च्या लक्षाचा पाठला कशा प्रकारे केला जाईल हे आपण मैदानावरती पाहणार आहोत. एका बाजूला बॅटर मैदानावरती दाखल होतात प्रकाश पाटील दादा यांना पण मात्र प्रसिद्धी ज्यांना मिळाली. दुसऱ्या बाजूला प्रभाकर जोगे यांना आपण मैदानावरती पाहता, ज्यांना आपण माजी उपसरपंच म्हणून पाहिलं ते प्रभाकर जोगे मैदानावरती आहेत. मॅचच्या दिशेने वळूयात. स्ट्राईकिंग वरती आपण पाहिलं तर स्ट्राईकिंग वरती बॅट्समॅन आहेत प्रकाश पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रभाकर ओगे मैदानावरती दाखल आहेत. गोलंदाजी मार्क्स वरती आपण पाहिलं तर शंकर. म्हणून मी घनश्यामजी एका गोष्टीचा उल्लेख केला की या आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये 65 वर्षाचे खेळाडू आहेत. 65 वर्षाचे खेळाडू कोण आहेत तर तुमच्या समोरच आहेत. शंकर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक जुना जाणत खेळाडू आणि आता सध्या जर आपण पाहिलं तर आपली 30 वर्ष झाल्यानंतर आपली बॉडी आपल्याला साथ नाही देत, कारण की भरपूर फास्टेड फूड आलेले आहेत. तिथून मात्र आपण ते खाण्याचा प्रयत्न करत असतो. ही मंडळी आज 65 वर्षाचे एज असूनही क्रिकेटवरचं जे असलेलं प्रेम सातत्यपूर्वक मात्र ज्यांचं पाहायला मिळालंय ते आदरणीय शंकर दादा मैदानावरती गोलंदाजी मार्क्स वरती दाखल झाले आहेत. पहिला चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईक वरती बॅटर आहेत. वय वर्ष 45 प्लस प्रकाश पाटील दादा मैदानावरती बॅटिंगसाठी आहेत. तर टिवरी ससंग नेक्स्ट मॅच मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. तर चर्चा त्या गोष्टीची होईल, परंतु लक्ष सध्या आहे 36 मैदानावरती पुन्हा जाऊयात प्रेक्षकांना घेऊन. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहता त्या मॅचचा आनंद. पहिला बॉल शंकर दाखवला गेलं, रूम बनवलं, जागा बनवली, चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आले, बॉलला अडवलं, फेकी करतायत. एक धावेने मात्र सुरुवात केली जाईल. धाव फलकामध्ये धावा जाऊन पोहोचतात ती मात्र एक धाव. 29 बॉल मध्ये 35 धावेचं लक्ष असणार आहेत. पहिल्या चेंडूवरती घेतली गेली एक धाव. हो बॅकवर्डला गेलं, ड्राईव्ह केलं, चेंडूला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का तर नाही होणार. धावा त्या फलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 2 धावा. एक पारितोषिक येत आहेत प्रकाश पाटील दादा यांच्या बॅट मधून जर 3 सिक्सर आले तर त्यांचेच मित्र प्रतापजी पाटील गडगापाडा यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकाचं वर्णन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 28 बॉल देखील 34 धावांची गरज. या मॅचचा आनंद घेत असताना दिलीप पाटील आहेत, तिथून जितू आहेत. ही मॅच आनंद घेतात आपले स्वागत असणार आहे. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे आले, बॉलला कळला, क्षेत्ररक्षक आहेत परंतु नाही थांबणार बॉल. चेंडू मात्र निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला हुलकावून देत सीमारेषेच्या पलीकडे मिळतात धावा 4 चौकार. वेलकम बॅक. पुन्हा मधुरमय संगीतानंतर आपण पुन्हा या मॅचच्या दिशेने वळतोय. धावफलकामध्ये धावा लगावले गेले. 3 चेंडूमध्ये 6 धावा. प्रकाश पाटील 2 चेंडूमध्ये 5 धाव. प्रभाकर ओगे 1 चेंडूमध्ये 1 धाव. शंकर यांच्या बॉलवरती आलेला चौकार आपण पाहिलेला आहे. आधी सिंगल, त्याच्यानंतर पुन्हा सिंगल, त्याच्यानंतर चौकार. क्रिकेटच्या परिभाषेला जाणतात, चांगला खेळ मैदानावरती दर्शवतायत. सत्यनारायण मास्टर्स संघ आपण सध्या मैदानावरती पाहू शकतात. प्रकाश पाटील आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडूला मात्र कळला गेला. क्षेत्ररक्षक आता चेंडूवरती येतात, तिथून मात्र मिसफील्डच्या माध्यमातून मिळेल चेंडू, निघून जाईल सरळ सीमा पार. नशिबाचा आलेला प्रकाश पाटील यांच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. आक्रमण 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 आक्रमकतेचं दुसरं नाव सध्या प्रकाश पाटील आहे. चांगली बॅटिंग करतात आणि नुकताच झालेल्या दमनच्या स्पर्धेमध्ये
प्रकाश पाटील यांची आपण ती बॅटिंग एन्जॉय केली होती. आणि आता या स्पर्धेमध्ये आपण एक स्पर्धा यापूर्वी पाहिली आपण शनिवार रविवारच्या त्या टिवरीच्या मैदानावरती पार पडली. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित ती आपण टिवरी 40+ चषकाची ती स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरार संघानं प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ आहे. द्वितीय संघ होता तो श्री गणेश घासकोपरी 40+ संघ आपण पाहिला. दोन्ही संघांना मात्र आपण त्या मैदानावरती पाहिलं होतं. आणि तिथून मात्र आता पुन्हा त्या मैदानावरती दाखल झालेला संघ आहे श्री सत्यनारायण मास्टर्स संघ. धावा फलकावरती 10 धावा खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चौकार येईल का? यस, डेफिनेटली चौकार येईल. चेंडू मात्र निघून चाललाय सरळ सीमारेषा पार. प्रकाश पाटील दादांच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक. कदाचित प्रतापजी पाटील साहेबांनी जर ते पारितोषिक 3 चौकारासाठी लावलं असतं तर दादा प्रकाश पाटील दादा यांनी ते मिळवलं असतं. परंतु आता 3 चौकार आल्यात. 1000 तरी द्यायला हवे दादा सांगतायत. परंतु आता आम्हाला पुन्हा कॉल येईल का हे पाहण्यासारखे असणार आहे. कॉल जर आला तर 1000 मिळू शकतात तुम्हाला. धावा फलकावरती जाऊन पोहोचला संघाच्या धावा आहेत त्या 14. 5 चेंडू त्या मैदानावरती संपला गेलाय. यानंतर होणारा मॅच आहे एक बलंड सामना असेल नवघर ए आणि टिवरी मास्टर्स. बागपूरला गेलं, चांगलं स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. चेंडूला सीमारेषेजवळ कळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. बॉलला अडवलाय. एकच धाव मैदानावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली प्रकाश पाटील दादा यांची. धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 1 ओव्हर नंतर 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विदाऊट लॉस धावसंख्या आपण पाहतायत 15 धावा आहेत. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा आपण पाहू शकतात कशा प्रकारे आतापर्यंत प्रकाश पाटील दादा यांनी तिथे 3 चौकार खेळले. हॅट्रिक चौकार. डीपीएन ला सुद्धा ते प्रक्षेपण आपण पाहू शकतात. पहिला चौकार आला तिथे मात्र क्षेत्ररक्षण चुकले. दुसरा चौकार आपण पाहिला कशा प्रकारे आला होता. दुसरा चौकार आला तिथून क्षेत्ररक्षक बॉल पकडण्याच्या नादामध्ये चेंडू त्यांच्या हातामधून निसटला आणि बॉल मात्र त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. त्यानंतर स्ट्रोक चांगला होता. त्या बॉलवरती चौकार आपण पाहिला. चला वेळ 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 पहा. पंच ते सांगतायत थोडस वेळ पहा. वेळ खूप महत्वाची आहे. वेळ कोणासाठी चांगली आणि कोणासाठी वाईट आहे ती वेळेने दाखवून दिलेली आहे. तर वेळ इथे वाचवणं गरजेचं आहे. मित्रांनो ती विनंती आहे तुम्हाला. 40+ आपण क्रिकेट खेळत आहोत. जरूर 40+ क्रिकेट आहे. पण एवढाही वेळ नाही जाणार की इथून आजच्या दिवसामध्ये मॅचेस नाही होणार. हा प्रयत्न आहे. मॅचेस होण्याचा आपला प्रयत्न आपण संपूर्ण टीमच्या माध्यमातून करत आहोत. धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात. पहिल्या ओव्हर नंतर 15 धावा. गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज दाखल होईल. नरेश दाखल होत आहेत. डीजे थँक्यू. नरेश शरद मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती. 1 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावा फलकावरती 15 धावा आहेत. एक महत्वाचे खेळाडू आहेत. बोला. आता गोपालबाई साई सगरच्या हॉटेलचे मालक आहेत. त्यांनी सांगितलंय 2000 नाही 2100 प्रकाश पाटील दादा यांच्या बॅटमधून जर सिक्सर आले तर 2100 रुपयाचा पारितोषिक 3 सिक्स साठी साई सागर हॉटेलचे मालक गोपालबाईंच्या माध्यमातून असणार आहेत. उडवल्या फटक्या खेळा हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र निघून जाईल का? तर यस, प्रकाश पाटील दादा यांच्या बॅटमधून येणारा आणखीन एक दर्जेदार कणकणी दमदार चौकार. थँक्यू. धावा फलकावरती लगावले गेले तर मात्र 19 धावा. 23 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 23 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावांची गरज आहे. श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरार. बागपूरला गेले खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक सिलेक्शन चांगला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. एक धाव येत आहेत. आता भरपूर वेळानंतर प्रभाकर जोग्यांना स्ट्राईक आलेले आहेत. म्हणजे दुसरा बॉल मला वाटतं की दुसरा बॉल कळले होते पहिल्या षटकातील. त्याच्यानंतर आता या षटकातील तिसऱ्या बॉलवरती स्ट्रायकरवरती आले, तिथून स्ट्रायकरवरती आलेले आहेत. फलकावरती 20 धावा दिल्यात. प्रभाकर जोग यांच्या बॅटमधून चेंडू मात्र निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला बीट करत सीमारेषेच्या पार. मिळतो धावा 4. आणखीन एक दर्जेदार चौकार.
थँक्यू. काल माहोल असाच होता इथे सुपर डुपर हिट वाले ऑर्केस्ट्रा आपण पाहिलं होतं. खूप छान प्रकारे काल सर्वांनी एन्जॉय केलं. फुलर लेनचा बॉल आता मात्र मिस केलाय. स्वतःवरती नाराज आहे. हा बॉल कळणं गरजेचं होतं. प्रभाकर रोगी स्वतःला सांगतायत, परंतु तिथून मात्र स्वतः आता दाखवतात कुठल्या प्रकारचा मी स्ट्रोक खेळायला हवा होता हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. धावा धावफलकावरती 24-20 बॉल मध्ये 12. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा त्या चेंडूला मात्र कळला गेला. एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा मानस आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव घेतली गेली एका धाव्याने संघाचे धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 25 धावा 25 विदाऊट लॉस आतापर्यंत पाहायला मिळतात. टार्गेट 36 धाब्याच्या टार्गेटचा पाठलाग मैदानावरती करायचा होता तो श्री सत्येंद्र मास्टर्स कोपरी संघाला. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कळला. शंकर दादा तिथून एका चेंडूवरती ओहो, प्रयत्न चांगला होता. बॉल पर्यंत पोहोचण्याचा मानस चांगला होता, परंतु कॅच नाही कॅरी करू शकले. ओव्हर नंबर 2 मैदानावरती समाप्त होत आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये धावा आहेत त्या विदाऊट लॉस 26 बाय बॅटिंग टीम श्री सत्येंद्र मास्टर्स कोपरी विरार. 18 बॉलचा खेळ, 18 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. एक ब्रेक मध्ये डीजे प्रभाकर पाटील आणि तिथून विशाल कांबेरे. थँक्यू. 18 बॉलचा खेळ मैदानावरती असेल. विजयासाठी आपण पाहिलं तर 10 धाव्यांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ बरोबर संपला गेला. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 26-26 धावा. ज्ञानेश्वर मैदानावरती आल्यात. ज्ञानेश्वरचा पहिल्याच बॉलला फिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती कॅच कॅरी आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं फलंदाज बाद होतील प्रकाश पाटील. थँक्यू. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतात. मिस्टर किशोर किनी यांना पण सध्या मैदानावरती पाहू शकतायत. दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर आहेत, न्यू मॅन इन आहेत मैदानावरती. धावा धावफलकावरती लगावले गेले त्या मात्र 26-26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे किशोर खेळ करतील पाहण्यासारखं असेल. 17 बॉलचा खेळ असेल, 10 धाव्यांची गरज असेल. ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण किशोर किनी यांना मैदानावरती पाहतायत. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून हाताळली गेली होती. तेच बॅटर सध्या स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज डान्सिंग डाऊन ट्रॅक करण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केलं, पुढे आले, चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. तिथून मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. नरेश यांचा पाठीमागे सुंदररित्या यष्टीरक्षण गॉन. थँक्यू. 26 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.2 ओव्हर्स. 2.2 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. ज्ञानेश्वर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत, परंतु हे षटक आधी येणं गरजेचं होतं. न्यू बॅटर न्यू मॅन इन मैदानावरती आपण पाहिलं तर मिस्टर महेश पाटील दाखल होत आहेत. स्ट्राईक रेट वरती आपण पाहिलं तर महेश पाटील असतील. धावा धावफलकावरती लगावले गेले त्या मात्र 26-26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने वळतोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. महेश पाटील यांना आपण पाहू शकता सध्याच्या घडीला. गोलंदाज रेडी आहेत. आतापर्यंत 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला. षटकातील हा तिसरा बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती आपण पहिला स्लॉक स्वीप केलाय. चेंडू मात्र गॅप मध्ये निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत महेश पाटील यांच्या बॅटमधून आलेला पहिल्याच बॉलवरती दर्जेदार अप्रतिम शिरगाव 40+ चौकार. थँक्यू. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या 3-0 30 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2.3 ओव्हर्स. करंट रन रेट सध्या 12 रिक्वायर्ड रन रेट सध्या आपण पाहिलं तर आता मात्र कमी झालेला आहे. 4.30 चा फक्त पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन टार्गेट 36 धावेचं असताना 2 विकेट मात्र गमवावे लागले होते. परंतु तिथून चांगली इनिंग पेश केली प्रकाश पाटील दादा यांनी. ते 4 चौकार त्यांचे महत्वाचे होते. त्याच्यानंतर महेश पाटील आले, किशोर किनी बाद झाले, प्रभाकर रोगे एका बाजूने थोडंसं शांत आणि संयमिक मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत सध्याच्या घडीला. 6 धावींची मैदानावरती आहे गरज. गोलंदाज रेडी. स्लॉक स्वीप केलाय पुन्हा बॉलला. चेंडू मात्र चाललाय सरळ सीमारेषेजवळ. तर मात्र वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक आले. बॉलला अडवलं गेलं. फेकी करत तोपर्यंत एक धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकामध्ये जाऊन पोहोचतात. त्या मात्र 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 2.4 चेंडू दखल आतापर्यंत मैदानावरती झालाय समाप्त. विजयासाठी 5 धाव्यांची गरज. 14 बॉलचा खेळ असेल. गोलंदाज ज्ञानेश्वर टू प्रभाकर रोगे, परंतु क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल करत असताना आणखीन एका विकेटचं पतन. गॉन. थँक्यू. सध्या आपण पाहिलं हा कोपरीचा डगआउट आहे जिथे मात्र खेळाडू पाहायला मिळतात. तिथून मात्र अनेक सारे खेळाडू सध्या डगआउट मध्ये बसलेले त्या मॅचचा आनंद घेत आहेत. धावा धावफलकावरती 31 ला 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. बाद होणारे बॅट्समॅन आपण पाहिलं प्रभाकर जोगे मात्र बाद झाल्यात. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नमन ओगे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 परिधान केला खेळाडू. टिव्हीच्या मैदानावरती एका चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना स्विच हिट षटकार या खेळाडू मात्र ठोकला होता. आणि फायनल मध्ये मात्र धडक चांगला मॅच तिथून आपण पाहिला होता. हा बॉल मात्र जर आपण पाहिलं तर कडे करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू तिथून मात्र पाठीमागे निघून जातोय. पंच आमच्या दिशेने वळतायत. सांगतात यस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा करतायत. व्हाईट बॉल वरती आणखीन एक धाव आहे. ती धाव मात्र या ठिकाणी ऍडिशनल स्वरूपाने ऍड होणार आहे. यावेळेचा बॉल चेंडूला मात्र कळलाय. सरळ सीमारेषा पार पाठवलाय आणि 6 धावेने हा मॅच मैदानावरती जिंकलाय टीम कोपरी मास्टर्स विरार संघानं. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम श्री 17 मास्टर कोपरी संघ. हार्डलक. टीम फिटनेस 40+ आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल शिरगाव स्पोर्ट्स 40+ च्या वतीनं आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि तुम्हाला विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. 17 कोपरी संघ आहेत. आपल्या विनंती आपण लाईनअप मध्ये मैदानावरती हस्तांतरण करण्यासाठी यायचंय. थँक्यू. या मॅचचा मॅच पुरस्कार जाणार आहे. तो खेळाडू आहे मिस्टर प्रकाश पाटील. ठरलं त्या मॅचचे मॅच पुरस्कार ते. तर